तर आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला 5 असे सोर्सेस सांगणार आहे जे आपल्याला इझिली आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेट करता येतील आणि साधारण जी आपण आज भारतीय लोकांच्यामध्ये म्हटलं तर 50 ते 60 ग्रॅम जी प्रोटीनची रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल होऊ शकेल। तर सगळ्यात जो सोपा आणि साधा ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे ते म्हणजे आपल्याला शेंगदाणे हा सगळ्यात एक चांगला सोर्स होऊ शकतो। मुठभर जर का शेंगदाणे आपण डेली बेसिसवरती बॉईल केलेले किंवा थोडेसे फ्राय केलेले गरम केलेले जर का शेंगदाणे आपण आपल्या खाण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकलो तर त्यातून पण आपल्याला प्रोटीन चांगल्या पद्धतीने मिळतं। हिरवा वाटाणा हा एक चांगला ऑप्शन आहे। पी प्रोटीन ज्याला म्हणतात तो एक चांगला ऑप्शन आहे जो व्हेजिटेरियनमध्ये आपल्याला वापरता येऊ शकतो। तोफू हा इझिली ऑप्शन तुम्हाला तुमच्याकडे होत असेल तर व्हेजिटेरियन किंवा व्हीगन असाल तर तोफू आणि नॉन व्हेजिटेरियन असाल तर बॉईल केलेले एक 2 अंड्यांमध्ये साधारण 12 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळू शकतं तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता। पण व्हीगन मिल्कमध्ये बदाम हा सगळ्यात एक खूप चांगला सोर्स आहे। तो तुम्ही जर का हँडफुल ऑफ 4 ते 5 बदाम भिजवलेले बदाम किंवा अक्रोड जर का तुमच्या खाण्यामध्ये वापरत असाल तर हेल्दी फॅट बरोबर ॲडिक्वेट प्रोटीन त्यात तुम्हाला मिळू शकतं। कोकोनटचं घरी बनवलेलं दूध हे जर का आपण वापरलं तर त्याच्यामध्ये चांगल्या फॅट बरोबर चांगलं प्रोटीन पण तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये मिळायला मदत होती।